मी डॉक्टर संजय मुंडे. आमच्याकडे एक बर्नचा केस आलेला आहे. बर्न 3 टाईपमध्ये आहे. एक फर्स्ट डिग्री बर्न, सेकंड डिग्री बर्न आणि थर्ड डिग्री बर्न. तीन डिग्रीमध्ये बर्न होते. बर्न ऑब्झर्व कसं करायचं, ज्या वस्तूने बर्न झालेला आहे त्या वस्तूचा कॉन्टॅक्ट आणि त्याची इंटेन्सिटी, कॉन्टॅक्ट ड्युरेशन आणि इंटेन्सिटी याच्यावर बर्नची डिग्री समजते. आपल्याकडे जो पेशंट आलेला आहे तो सेकंड डिग्री बर्न आहे. त्याच्यामध्ये स्किन बर्न होऊन त्याचा स्किनचा लेअर पण बर्न झालेला आहे. पण या गोष्टीला अज्ञान म्हणावं की अंधश्रद्धा, झालं असं आहे की पेशंट बर्न झाल्याच्या नंतर, हे एक लिक्विड बर्न आहे. लिक्विड बर्न झाल्याच्या नंतर पेशंटच्या आईने पेशंटला पेस्ट लावलं आहे, अक्षरशः मॅक्स पेस्ट लावलेला आहे. त्या पेस्टमध्ये मेन्थॉल राहतं. त्या पेशंटला अतिशय खूप वेदना झाल्या होत्या त्यावेळेस. त्याच्यानंतर त्यांनी त्याला माती लावलेली आहे. माती लावणं एकदम चुकीचं आहे. मातीने कंटेमायनेशन होऊन धनुर्वात होऊ शकते. ती जखम आणखी वाढू शकते. जखमेमध्ये इन्फेक्शन आणखी वाढू शकतं. तर तसं करायला नाही पाहिजे. त्याच्यावर पेशंट थांबलेला नाही. त्याच्यापुढे आणखी जाऊन त्यांनी त्याच्यावर बोरोप्लस पण लावलेला आहे. आमच्याकडे सकाळी पेशंट आल्याच्या नंतर बघितलं तर पूर्ण पायाला ते कम्प्लीट अकोम्युलेशन होऊन बसलं होतं. माती कम्प्लीट कडक होऊन बसली होती. तर ती माती पूर्ण सगळं आम्हाला क्लीन करून काढावं लागलं. पूर्ण क्लीन करून पेशंटला TTचं स्टार्टला इंजेक्शन देऊन पूर्ण क्लीन करून त्याला कम्प्लीट हायजेनिक याच्यामध्ये क्लीन करून आम्ही त्याला बिटाडीन लावून सिल्वर नायट्राइट एक प्रायमरी ट्रीटमेंट आमच्यापाशी केलेली आहे. पण एक चुकीची गोष्ट आहे की बर्न झाल्याच्या नंतर होईल तेवढं जवळच्या प्रायमरी हेल्थ केअर सेंटरला व्हिजिट देणं महत्त्वाचं आहे. स्वतःच्या मनाने काही करू नये, बुवाबाजी करू नये, गंडादोरे करू नये, या गोष्टी लक्षात ठेवाव्या. आता कोलगेट लावले त्यांनी, किती आग झाली असेल कोलगेटनं. कोलगेट आहे ते काय मॅक्स फ्रेश कोलगेट, हे दिसायला नाही क्रिस्टल. कोलगेट लावलं ना, कारण आग